3 षटकांची लढत आपण पाहणार आहोत आणि चला विनंती असेल फलंदाज आपण लगेच मॅच सुरू करून घेऊयात. बॉल देऊयात. बॉल द्या. रोल बॉल असेल तर उपलब्ध करा लगेच मैदानाच्या आतमध्ये. सव्यात सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय महत्वाची गोल्डन विकेट. धक्का क्रमांक पहिला. फलंदाजी करताना आपण पाहतोय बाद विकेट सोबत. त्याच वेळेला आपण पाहतोय विकेट आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल. नवीन बॅटर तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल तर होताना पाहायला मिळतील परंतु तहा यांच्या खात्यामध्ये विकेट आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली आहे युसुफ फायटर या टीमच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. तहा बाउंड ट्रॅक वरती आहेत. ओ कोलातला बॉल यावेळेला समोरच्या दिशेने बॉल फक्त बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. टोटल 2 धावा. टोटल 2 धावा घ्या म्हणजे इथून पुढे टीमची धावसंख्या देखील वाढेल. 5 आकड्यावरती आपण पाहतोय टीमची धावसंख्या अद्यापपर्यंत. पुढचा बॉल. 6 झालेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय या आणखीन 4 धावा येताना पाहायला मिळतील. वा का बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. हो या वेळेला समोरच्या दिशेने आणि त्यानंतर आपण पाहतोय हा निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. 10 धावा अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. हो या वेळेला आपण पाहतोय नवीन गोलंदाज इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. बासर आपल्याला इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील आणि पहिल्या बॉलवरती इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 11. या वेळेला आपण पाहतोय या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा ही डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिंगल आली आहे. या वेळेला आपण पाहतोय डेड बॉल इथून पुढे आपण पाहतोय काहीतरी अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे पंचांनी ते लगेच दर्शवलं. डेड बॉलचा इथून पुढे इशारा. आपण पाहतोय बॅकफुटा तर आले होते परंतु या वेळेला सिंगल नाही बसू शकणार. सिंगल इथून पुढे मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 14 या आकड्यावरती. वाईट स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 15 या आकड्यावरती टीमची धावसंख्या धावकवरती पाहायला मिळेल. धावा येत आहेत. कोलातला बॉल या वेळेला मते पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. स्कोरबोर्ड सुरू आहे सध्याच्या घडीला चांगल्या पद्धतीने. 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल या वेळेला डेड बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय.
नो प्लस वन ना सर, म्हणजे टोटल 2 धाबा. कोलातला बॉल यावेळेला मारतोय, फिल्डिंग चांगली केली आहे, यावेळेला थांबवलं गेलंय. टीमची धावा संख्या 18 धावा. यावेळेला समोर, परंतु एखादा भिंतीप्रमाणे खेळाडू तो उभा आहे आणि त्यानंतर लाभ मारतोय. ही सिंगल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. त्याच वेळेला आपण पाहतोय साई अर्थ मूव्हर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय दर्शनभाई विचारे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच वेळेला सन्माननीय निखिलजी पुलेकर साहेब हे पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण स्वराज चषकासाठी रोख रक्कम 10,000 रुपये लाभलेले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करत आहोत. दानशूर व्यक्तिमत्व दर्शनभाई विचारे साहेब आणि निखिलजी पोलेकर साहेब यांच्या वतीनं 10,000 रुपये. टीमची धावा संख्या 19 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन. 19. पुढचा बॉल. यावेळेला कोलातला बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर जोर मध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 20 धाबा अद्यापर्यंत पाहायला मिळतील. 20 रन. यावेळेला समोरच्या दिशेने, परंतु यावेळेला महत्वाचे धाबा किती मिळतील ते सुद्धा पाहावं लागेल. 2 धाबा. यस, 2 धाबा इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिकडे बॉल लागला तर 2 धाबा आहेत, तेच दर्शवलंय. यावेळेला समोरच्या दिशेने फिल्डिंग करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीचा राहिला आणि इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक सिंगल. टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 22 आकड्यावरती. 23. धाबा इथून पुढे झालेला आहे. 23. 24 धाबा. 24 आणि इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक सिंगल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. 25 आकड्यावरती. टीमची धावा संख्या. लास्ट बॉल, शेवटचा बॉल सगळे इथून पुढे बाकी असेल आणि 25 धाबा. 25. यावेळेला मारतोय बॉल, बघता बघता बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय, म्हणजे यावेळेला धावा मिळतील 4 चौकार आणि इथून पुढे टीमची धावा संख्या पाहायला मिळते ते म्हणजे 29. 30 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे आपण पाहतोय करावा लागेल. येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये युसुफ फायटर या टीमला बनवाव्या लागतील. इथून पुढे धावा त्या म्हणजे 30. ए ग्रुप मधील आपण पाहतो ही मॅच नंबर 4 सध्याच्या घडीला सुरू आहे. स्वराज चषक वर्ष नंतर आपण पाहतो ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे आणि या विभागामधील हे सगळेच खेळाडू एकंदरीत आतुरतेने वाट पाहत असतात या स्पर्धेची. ती स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि त्याच वेळेला या संपूर्ण विभागाची आपण पाहतोय एकत्रित करणारी स्पर्धा स्वराज चषक 2026. उत्तरार्धाचा खेळ जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. सोहेल आणि तहा ही जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल कुलातला इथून पुढे आपण पाहतोय. अंपायर आमच्यापर्यंत इशारा कळवतील त्या म्हणजे 2 धाबा. 2 धाबा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. सोहेल यांच्या बॅट मधून त्या 2 धाबा. लो फुल टॉस या वेळेला आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 3 आकड्यावरती. 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे या सेकंड इनिंग मध्ये. हो, या वेळेला स्वतःवरती कंट्रोल नाही ठेवला, हवेमध्ये बॉल पाठवला आणि त्यामुळे आपण पाहतोय सोहेल इथून पुढे मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डग आउट. विकेटचं बदल धक्का क्रमांक पहिला युसुफ फायटर या टीमला. न्यू बॅटर मन्नान आपल्याला पाहायला मिळतात. मन्नानने पहिल्या मॅच मध्ये तर चांगली बॅटिंग केली होती, परंतु आता कशा पद्धतीची बॅटिंग करतील ते सुद्धा पाहावं लागेल. मन्नान आले पहिल्याच बॉलवरती एकेरी धावेने इथून पुढे आपला अकाउंट ओपन केलंय. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 5 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 5.
पुढचा बॉल लोवा फुल टॉस, यावेळेला मिसफील्ड, चुकीला माफी नाहीये. बॉल बघता बघता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय दमदार चौकार. 9 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय इथून पुढे शेवटच्या बॉल वरती सिंगल येईल. आणि त्याच वेळेला पाहतोय ते म्हणजे प्रत्येक चौकारासाठी अझरची मुल्ला यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आता जो चौकार लगवला मन्नान त्यासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊन सन्मानित करणार आहोत. बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. 10 ची सरासरी कायम ठेवली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये ते पाहायला मिळाली. 10 झाल्यात. चला षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती अक्षय, परंतु यावेळेला वाईट बॉलने सुरुवात केली अक्षयने. 11 धावा, 11 रन. हो काय बॉल तर होता चांगला, परंतु यावेळेला लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहायला मिळेल. संपर्क बॅटचा तर नव्हता झाला, परंतु पायांचा संपर्क होऊन बॉल पाठीमागच्या दिशेने सिंगल. लो फुल टॉस. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणखीन एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळणार आहे. आणि टीमची धावत संख्या पुढे जाईल 13 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावत संख्या 13 आपण पाहतोय. पुढचा बॉल. बॉल चांगला होता, त्यामुळे आपण पाहतो इथून पुढे फलंदाजाला माघारी परतावा लागेल. महत्वाची विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळेल. आता मात्र मन्नान बाद. चार बॉलचं हॅलो 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 हा डॉट. हॅलो चला शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल त्याच्यावरती सुद्धा आपण पाहतोय एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपल्यानंतर टीमची धावा संख्या 17 ना 16 झालेत ना. 16 झालेले आहेत. इथून पुढे 14 धावसंख्येची गरज. चला 6 मध्ये जिंकण्यासाठी 14 ची गरज. नवीन गोलंदाज राज पाहायला मिळतील. 6 मध्ये इथून पुढे 14 बनवायचे आहेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय या 2 धाबा येताना पाहायला मिळतील. आता मात्र मॅच रंगेल, कारण का 5 मध्ये अजूनही 12 बनवायच्या आहेत. तहाच्या बॅट मधून त्या 2 धाबा. हो या वेळेला पुढे तर आले होते, परंतु यशांना बॉल लागलाय. पंचांचा बोट आकाशाकडे. इथून पुढे आपण पाहतोय OUT बॅटर आउट. महत्वाची विकेट इथून पुढे जाताना पाहायला मिळते. तहा मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळतील. उबेद. 4 मध्ये अजूनही इथून पुढे आपण पाहतोय 12 ची गरज आहे या मॅच मध्ये. ओ समोरच्या दिशेने फटका तर सजवलाय, परंतु इथून पुढे फक्त आणि फक्त सिंगल, म्हणजे येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. इथून पुढे आणखीन एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आता मात्र 10 बनवायच्या आहेत. 2 मध्ये 10. यावेळेला लेग बायच्या स्वरूपामध्ये 1+1 वाईट ना सर. वाईट +1 म्हणजे आता मात्र आपण पाहतोय 2 धाबा तर गेल्या तिथून पुढे. आता टीमची धाबा संख्या 22. 8 बनवायच्या आहेत. येणारे आपण पाहतोय 2 बॉल
2 मध्ये 8. सामना अजूनही संपला नाहीये. दोन मध्ये 8 ची गरज असताना बॉलला थांबवलं गेलंय आणि आता मात्र अखेरकार 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. 1 मध्ये 7 ची गरज असताना आपण पाहतोय हा सामना इथून पुढे जिंकलाय तो म्हणजे शिवम सिक्सर्स या टीमने. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच